इस्रायल इराण युद्धाची आग अजूनही कमी झालेली नाहीये। या युद्धामुळे भारताला मोठा फटका बसला होता, मात्र आता इराणकडून भारताला मोठा दिलासा मिळाला आहे। होर्मुझची सामुद्रधुनी वापरण्यास भारताला परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे भारत आणि इराणमधले संबंध आणखी मजबूत होणार आहेत। इराण इस्रायल युद्धात भारताला मोठा दिलासा। भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीत परवानगी। दोन भारतीय जहाज सुरक्षित मुंबईत दाखल। इराण इस्रायल युद्धाची धग कायम आहे। दरम्यान या युद्धाच्या झळीमध्ये भारताला इराणकडून मोठा दिलासा मिळाला आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजांना परवानगी देण्यात आली आहे। इराण आणि इस्रायल युद्धाचा भारताला मोठा फटका बसलाय। भारतामध्ये गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय, तसंच तेल, पेट्रोल, डिझेलच्या देखील किमती वाढण्याची शक्यता आहे। मात्र या संकटात इराणनं भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनी वापरण्याची परवानगी दिली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर भारतीय जहाजांना परवानगी मिळाली आहे। परिमल आणि पुष्पक तेलवाहू जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडण्यास परवानगी देण्यात आली। होर्मुझ सामुद्रधुनी वापरण्यास परवानगी मिळाल्यानंतर आखाती देशातून दोन्ही जहाजं मुंबईत दाखल झाली आहेत। 1,35,335 मेट्रिक टन कच्चं तेल घेऊन जहाजं मुंबईत दाखल झाली आहेत। माहुल येथील रिफायनरीमध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा केला जाणार आहे। इराण इस्रायल युद्धामुळे इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती। भारताच्या कच्च्या तेलाची आयात प्रामुख्यानं याच मार्गावरून होते। आता सुरक्षित प्रवासामुळे पुरवठ्यात अडथळा येणार नाही। या निर्णयामुळे भारत आणि इराणमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील। स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद असल्यामुळे सगळ्यात जास्त फायदा जर कोणाचा त्या ठिकाणी होत असेल तर तो म्हणजे अमेरिका आणि रशियाचा। कारण ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अमेरिकेकडे सर्वात जास्त तेलाचा साठा आहे, त्याचबरोबर रशिया या सगळ्या परिस्थितीमुळे त्याचं तेल जे आहे त्या ठिकाणी विकलं जात आहे। इस्रायल जे इराणचं दुश्मन राष्ट्र त्या ठिकाणी आहे, इस्रायलच्या कुठल्याही जहाज स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जात नाही। अमेरिकेलाही त्याचा फारसा फटका बसत नाही। फटका कोणाला बसतोय? इराणचे भविष्यामधले सुद्धा मित्रराष्ट्र अरब राष्ट्र, इराणचं मित्रराष्ट्र भारत, त्याचबरोबर इराणचे चांगले संबंध असणारा चायना। म्हणून दीर्घकालीन जे आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद ठेवणं इराणला परवडणारं नाहीये। इराणी मीडियानुसार अमेरिका आणि इस्रायलला मदत करणाऱ्या देशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। मात्र इराणनं त्यांच्या मित्र देशांसाठी सामुद्रधुनी वापरण्यास परवानगी दिली आहे। या होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज 2 कोटी लिटरहून अधिक कच्चं तेल वाहून नेलं जात आहे। इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यासोबत आपले मैत्रीचे संबंध आहेत। मागच्या 13 दिवसांमध्ये अरब राष्ट्र असो, त्याचबरोबर इराण, इस्रायल, अमेरिका, रशिया या वेगवेगळ्या स्टेक होल्डरशी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। आणि मुख्यतः भारताचं हित, त्यामध्ये 3 महत्वाचे प्रिन्सिपल आपण जे सांगितले, पश्चिम आशियामध्ये असणाऱ्या भारतीयांची सुरक्षितता, ऊर्जा सुरक्षितता आणि डायलॉग आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून हा सगळा संघर्ष निवडावा, या 3 महत्वाच्या मुद्द्यांवर आधारित भारताची भूमिका असणार आहे असं आपण अधिकृतरित्या सांगितलं होतं। आणि त्याच अनुषंगानं जर चर्चेच्या माध्यमातून, डिप्लोमसीच्या माध्यमातून, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीच्या माध्यमातून जर इराणनं अशा प्रकारे आपल्याला परवानगी दिली आणि त्याच्या माध्यमातून 2 या मालवाहू जहाजा, तेलवाहू जहाजा जर भारतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत असतील तर नक्कीच ही दिलासा देणारी बाब आहे। स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे। युद्धामुळे इराणनं हा मार्ग बंद करून जगातील मोठ्या देशांची कोंडी केली होती। भारताला देखील मोठा फटका बसला होता। मात्र आता भारतासाठी इराणनं ही सामुद्रधुनी खुली केल्यानं भारताला सर्वात मोठा दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।